राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम आहे। त्यातच आता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत या घटक पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून चढाओढ सुरू आहे। आणि पालकमंत्री पदाचं महत्त्व सुद्धा या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्ह्याच्या नियोजनासाठी येणारा निधी या दृष्टीने ते पदही तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूया का चालली रस्सीखेच आणि कोण आहे या रस्सीखेचामध्ये अडकलेलं। विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 जागांची बंपर लॉटरी लागली। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशामुळे तिन्ही पक्षांची गोची झाली आहे, कारण खाते वाटपाआधीच पालकमंत्री पदाचा तिढा वाढलाय। एका पालकमंत्री पदासाठी 3-3 जणांची दावेदारी आहे। पालकमंत्री पदासाठी कोण कोण इच्छुक? नाशिक, गिरीश महाजन भाजप, छगन भुजबळ राष्ट्रवादी, दादा भुसे शिवसेना, कोल्हापूर राजेश क्षीरसागर शिवसेना, चंद्रकांत पाटील भाजपा, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी, सोलापूर सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, रायगड भरत गोगावले शिवसेना, आदिती तटकरे राष्ट्रवादी, प्रशांत ठाकूर भाजपा, सिंधुदुर्ग दीपक केसरकर शिवसेना, रवींद्र चव्हाण भाजपा। तीनों पार्टियां एक जगह बैठकर केवल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का ही सरकार उतना ही निर्णय होता नहीं है। आगे राष्ट्रवादी अजीत दादा को, एकनाथ जी को, हमें भाजपा को कितने हमारे मंत्री हो गए, कहाँ पालक मंत्री हो गए, कौन से पोर्टफोलियो हो गए, ये सारे चीजों का विचार करना पड़ता है। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आतापासूनच गिरीश महाजन, भुजबळ आणि दादा भुसेंमध्ये प्रचंड चुरस असल्याचं बोललं जात आहे। यामागचं कारण म्हणजे दर 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा। त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळावं यासाठी माजी खासदार हेमंत गोडसेंनी त्र्यंबक राजाला साकडं घातलं। मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये देखील पालकमंत्री म्हणून शिवसेनेचाच असावा असा देखील आग्रह आमच्या सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी असतो। पालकमंत्री आमचा शिवसेनेचा जर असला तर निश्चित चांगल्या प्रकारचं नियोजन, म्हणजे महायुतीमध्ये जर शिवसेनेचा जर असला तर निश्चितच चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून आणि यशस्वीरित्या या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफांची नावं चर्चेत आली आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागरांच्या गळ्यात पालकमंत्रीपद पडावं यासाठी शिवसैनिकांनी कोल्हापुरातल्या सिद्धिविनायकाला साकडं घातलं। हिंगोली मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजप आमदार तानाजी मुटकुळेंच्या पालकमंत्री पदासाठी कार्यकर्ते सरसावलेत। यासाठी नरसी इथल्या संत नामदेव महाराजांना पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलं। तर भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी महिला पदाधिकाऱ्यांकडून बहिरंगेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली। आपल्या इतर विधानसभेतून आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे निवडून आलेले आहेत आणि यांना पालकमंत्री पदाचं एकनाथ शिंदे साहेबांनी निवडून द्यावे अशी आमची इच्छा आहे। नंदुरबारच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आमदार विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींची नावं चर्चेत आहेत। आमशा पाडवी यांचे भावी आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री म्हणून अशा आशयाचे फलक झळकले। पाडवी यांचे पुत्र जिल्हा परिषदेच्या समाज कल्याणचे सभापती शंकर पाडवी यांनी हे बॅनर्स लावले। सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी या 3 भाजप आमदारांमध्ये चुरस रंगली। मात्र यावर तोडगा न निघाल्यास पंढरपूरचे आमदार समाधान आवताड यांचं नाव पुढे येऊ शकतं। अमरावतीच्या पालकमंत्री पदासाठी धामणगाव रेल्वेचे भाजप आमदार प्रताप अडसड यांचं नाव चर्चेत आहे। मंत्रीपद किंवा कुठलंही पद असो कुणालाही नकोसं नसते, ते आवडीचे असते, गरजेचे असते, कारण त्यामध्ये काम करण्याचा स्कोप जास्त असतो। परंतु या संदर्भातला निर्णय आमचे केंद्र व राज्य सरकारच्या समित्या असतात त्याच या संदर्भातला निर्णय घेत असतात। भाजपकडून तुम्हाला चर्चा सुरू आहे की पालकमंत्रीपद तुम्हाला मिळेल म्हणून, काय फोन वगैरे चर्चा झाली? मी आत्ताच सांगितलं की भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्ही 100% पार पाडू। विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षांनी मोठं यश मिळवलंय। अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या राजकारणावर होळ ठेवण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाचं आहे। त्यामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदासाठी चढाओढ रंगणार यात संशय नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।